पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय। या मार्गाचे उद्घाटन 6 मार्चला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती महामेट्रोने दिली आहे। उद्घाटनापूर्वी पुणे मेट्रोकडून या मार्गावर चाचणी घेतली जाते। मेट्रोमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी। पाहूयात। पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पुणे मेट्रो मध्ये आहोत आणि सोबतच पुणे मेट्रोचा नवीन मार्ग जो आहे तो पुणेकरांसाठी उघडलेला आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। हा जो मार्ग आहे हा रुबी हॉल पासून चालू होऊन जवळजवळ वनाज पर्यंत हा मार्ग असणार आहे आणि सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहेत ते उद्या ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचं अनावरण करतील आणि सोबतच आता आपण याच मेट्रो मध्ये आहोत। त्या मेट्रोची ट्रायल इथं सुरू आहे। सर्व मीडिया कर्मींसाठी व इतर सर्व लोकांसाठी ही मेट्रोची ट्रायल घेतली जात आहे। सोबतच तुम्ही जसं की पाहू शकतात या मेट्रोनं आपण जवळपास सर्वच काही गोष्टी जी आहेत ती बघू शकतो व इथं जो आहे तो मॅप देखील लावण्यात आलेला आहे। म्हणजे अगदीच वनाज ते रामवाडी पर्यंतचा मॅप जो आहे तो इथे लावलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच बाकी इतर सर्व सेफ्टीची काळजी जी आहे ती देखील पुणे मेट्रोकडनं इथं घेण्यात आलेली आहे। पुण्यातनं कॅमेरामॅन आदित्य कदम सह मी शिवम देवकर, आपला आवाज नेटवर्क पुणे। चार्ज किती असणार आहे प्रवासाचा? उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिक पासून रामवाडी पर्यंतच्या उन्नत मार्गिकेचं लोकार्पण आणि त्याला झेंडा दाखवून पहिलं ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी सकाळी 10 वाजता रुबी हॉल क्लिनिक येथून आपण हे ऑपरेशन सुरू करणार आहोत। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कलकत्ता येथील कार्यक्रमातून ऑनलाईन पद्धतीनं या प्रकल्पाचं अनावरण करणार आहेत, लोकार्पण करणार आहेत। हा प्रकल्प साधारणतः रुबी हॉल क्लिनिक पासून रामवाडी येथपर्यंतचा 6 किलोमीटरचा प्रकल्प तिसरा टप्पा आता आपण लोकार्पणाला अर्पण करत आहोत। यापूर्वी आपण 23 किलोमीटरचं संचलन यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि आता पुढचा 6 किलोमीटरचा हा टप्पा आपण सुरू करणार आहोत। याच्यामध्ये 4 स्टेशन असून बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्टेशन्स त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि बाघोलीकडे जाणारे, रामवाडीच्या पुढे जाणारे लोक, नागरिक लोगाव, येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बंड गार्डन या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे। यासोबतच जे नागरिक एअरपोर्टला जाणार आहेत त्यांना देखील या लाईनचा फायदा होणार आहे। वनाजपासून रामवाडीपर्यंत जाण्यासाठी साधारणतः 35 मिनिटाचा कालावधी लागणार असून या मार्गिकेचं संपूर्ण एंड टू एंडचं तिकीट हे 30 रुपयापर्यंतचं राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी आज येरवडा, कोरेगाव पार्क, बंड गार्डन, रुबी हॉल या परिसरामध्ये निश्चितपणे फायदा होणार। सर, मोदी उद्घाटन करतात पंतप्रधान, नवी घोषणा होण्याची शक्यता आहे। स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी चिंचवड ते निगडी अशी काही घोषणा होण्याची शक्यता आहे? असे काही आम्ही काही आता या बाबतीत सांगू शकत नाही। उद्या 3 तासाचा ब्लॉक कार्यक्रमानिमित्त घेणार। उद्याचा जो आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे ह्या रुबी हॉल क्लिनिक पासून तो रामवाडीपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचं मेन ऑपरेशन लाईनमध्ये आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे आणि हे करत असताना त्याला रेव्हेन्यू ऑपरेशन्समध्ये देखील इंटिग्रेट करावं लागणार आहे। त्यासोबतच याचं लोकार्पण देखील त्याच कालावधीमध्ये आपण प्लॅन करतो आहोत आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट पासून रुबी हॉल पर्यंतचा कमर्शियल ऑपरेशनसाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे। सर, पुणे मेट्रोचं काम किती राहिलेलं आता फक्त शेवटचा टप्पा जो सिव्हिल कोर्ट पासून स्वारगेट पर्यंतचा अंडरग्राऊंड जो टप्पा आहे त्याचंच काम अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच आपण ते सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत।